आमची एक अडचण अशी आहे की आम्ही जे माल घेतो लिंकिंग ही नवीन पद्धत काढलेली आहे कंपन्यांनी. युरियाची एक गाडी घ्यायची म्हणजे युरियाचं बिल होत आहे 56,000 रुपये आणि त्यासोबत जे मटेरियल नाही हे शेतकरी घेत नाही, विकलं जात नाही, बळत लादल्या जातं ते लादलं जातं 60,000. तर आमचं ते माल युरिया विकून जातो. लिंकिंग म्हणजे नेमकं काय त्याच्यासोबत कुठला प्रोडक्ट कुठला देतो की शेतकऱ्याची मागणी नाही, विकला जाणार नाही तो प्रोडक्ट शेतकरी घेत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे ते अनावश्यक वस्तू की लागणार नाही समजा पण ती लादल्या जाते आणि ते बरं जरी अनावश्यक लागणारी असली तरी नामांकित कंपनी विक्री केली जाते, मागणी असते पण ही विकली जात नाही. तर हे जे मटेरियल आहे ते 4-4, 5-5 लाखाचं मटेरियल दुकानदाराकडे पडू नये आणि जो हॉट माल असतो थोडक्यात युरिया असेल 10 ते लगेच विकला जातो आणि हे जे माल आहे हे विकले जात नाही. त्यामुळे दुकानदार सुद्धा दिवाळखोरी झाली त्या मालामुळे. बँकाच्या शिशी केलेल्या असतात, कोणाचे बाहेरचे पैसे घेतले माल घेतात, हे माल तेव्हाच विकून जातो आणि हे जे माल राहिलेला असतो तो एक्सपायरी होते, टाकून द्यावं लागते, कुणी घेत नाही आणि हे नाही माल घेतला तर डिलिव्हर आमच्याकडे माल नाही, तुम्हाला काय करायचं करा लिंकिंग तर माल